त्याच प्रश्नपत्रिकेवरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे हे तिसरं वर्ष तुमच्या लक्षात येईल की आता आपल्याला नेमकं कुठल्या लढाईला निघायचं आहे. एकतर तुम्ही सुरुवातीला तुमचं बेसिक पूर्ण केलेलं आहे, दुसऱ्या वर्षी तुम्ही त्या बेसिकच्या पुढे जाऊन काही संदर्भचं वाचन केलेलं आहे. इथे खूप पुस्तक वाचत बसायची गरज नाही. एकच परफेक्ट पुस्तक घ्या. समजा कॉन्स्टिट्यूशनचं आहे तर कॉन्स्टिट्यूशनचं 1 किंवा 2 पुस्तकं घ्यायची, त्याची 10-10 वेळेस रिव्हिजन झाली पाहिजे. सहज वाचत जायचं, तुम्ही कुठलंही ताण घ्यायचं नाही, तर तुम्ही याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसऱ्या वर्षी तुम्हाला चालू घडामोडी वगैरे वाटता आल्या पाहिजे आणि चौथ्या वर्षी म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला त्याचं सगळं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टीला सामोरे जाऊ शकता. आता चालू घडामोडी वाचत असताना तुम्हाला त्याच्यामध्ये काही वेगळी पुस्तकं घेऊन वाचत बसायची गरज नाही. आता अनेक विद्यार्थी असं करतात की त्या चालू घडामोडीचे देखील पुस्तकं आणतात, पण चालू घडामोडीची पुस्तकं आणायची गरज आहे का? तर चालू घडामोडीच्या पुस्तकाची आपल्याला काही आवश्यकता नाही. आपण काय करायचं आहे, हे जे वर्तमानपत्र आहेत डेलीचे, ह्या डेलीच्या वर्तमानपत्रावरती तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे लोकसत्ता सारखे आहेत, द हिंदू सारखे आहेत, इंडियन एक्सप्रेस सारखे आहेत. तर ह्या सगळ्या जे काही पुस्तकं आहेत त्या सगळ्या पुस्तकांचं तुम्हाला रेग्युलर वाचन करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमचं चालू घडामोडीचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो. आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की जास्त काही पुस्तकं तुम्ही स्पर्धा परीक्षेची वाचत बसण्याची गरज नाही. मार्केटमध्ये स्पर्धा परीक्षा असं मोठ्या अक्षरामध्ये लिहून आलेली पुस्तकं जे असतात ना, ही पुस्तकं हे 3ही वर्षे बाजूला ठेवायची. आणि मी तुम्हाला सांगतोय की जे संदर्भ पुस्तकं आहेत ते संदर्भ पुस्तकं वाचायला पाहिजे. तुम्ही जर हे मार्केटमधले सगळे पुस्तक वाचत असाल तर ते शक्य नाही आहे. तुम्हाला कधीही स्पर्धा परीक्षा क्रॅक करता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वाचत असताना तुम्हाला तुमच्या नोट्स कशा प्रिपेअर करायच्या याचं मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. हे कसे वाचायचे, त्याच्या नोट्स कशा काढायच्या, याची वाचनाची मेथड काय असली पाहिजे, हे तुम्ही एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीकडून जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यासोबत सहज चर्चा करत करत या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत की एक पुस्तक नेमकं किती वेळेस वाचायचं, कसं वाचायचं, ते कसं लक्षात ठेवायचं, कुठल्या नोट्स प्रिपेअर करायच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रायटिंग स्किल जमलं पाहिजे. तुम्ही जर सगळ्या गोष्टी नोट्स मोबाईलवर काढतो, नोट्स कम्प्युटरवर काढतो असं म्हणत असाल तर हे शक्य नाही आहे. तुमच्याकडे तुमचं स्वतःचं रायटिंग स्किल असलं पाहिजे, तरच तुम्ही या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकू शकता. सगळ्यात मोठी भानगड कुठे होते विद्यार्थ्यांची सध्या, रायटिंग स्किल विद्यार्थ्यांकडे अजिबात नाही आहे. तुम्ही जर MPSCच्या कुठल्याही पेपर तपासणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारलं तर तुमच्या लक्षात येईल की रायटिंग स्किलमुळं मुलं बाद व्हायला लागलेली आहेत. त्याच्यामुळं ज्याच्याकडे रायटिंग स्किल चांगलं आहे, आणि आपल्याला माहिती आहे 10वी-12वी पर्यंत आपलं रायटिंग स्किल चांगलं असतं, पण त्याच्यानंतर आपण कम्प्युटरवर काम करतो, मोबाईलवर काम करतो, आपल्याला लिहू वाटत नाही, मग बोर होतं. असं करायचं नाही. तर तुमच्याकडे तुमचं रायटिंग स्किल असलं पाहिजे. इंटरनेटचा वापर हा कशासाठी करायचा हे आपल्याला एकदा समजलं पाहिजे. स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सर्च करतो, पण हे सर्च करत असताना नेमकं स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी काय वापर करायचा इंटरनेटचा हे एकदा लक्षात घेतलं पाहिजे. अनेक लोक म्हणतात की मी मोबाईल वापरला नाही, हे केलं नाही. तसं करायचं नाही. मोबाईल वापरायचा, पण कशासाठी वापरायचा हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळं ही जी सगळी तयारी आहे, ही सगळी तयारी करत असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक तर पुस्तकं कोणती वापरली पाहिजे, एखादं पुस्तक किती वेळेस वाचलं पाहिजे, इंटरनेट तंत्रज्ञानाचा वापर कसा केला पाहिजे आणि रायटिंग स्किल नेमकं कसं असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपण वेगवेगळ्या टप्प्यावरती केलं पाहिजे. आणि पालकांनी या आपल्या मुलांना अशा माणसांकडून मार्गदर्शन घेतलं पाहिजे जे याचं योग्य मार्गदर्शन करतील. आता तुम्हाला माहिती आहे की अनेक ठिकाणी ऑनलाईन क्लासेस MPSCचे होतात आणि तिथे काय चालतं, प्रचंड कॉमेडी चालते. मग मुलं ते कॉमेडी ऐकायसाठी देखील क्लास जॉईन करतात. पण आपण किती सिरियसपणे आपण याच्यामध्ये राहिलं पाहिजे याचा विचार देखील आपण स्वतःही केला पाहिजे, पालकांनीही केला पाहिजे. आपण जर एखादा मास्तर खूपच हसवतो, कॉमेडी करतो म्हणून जर त्याचा क्लास जॉईन केला असेल तर मग तुमचं काही खरं नाही आहे. त्याच्यामुळं असं करण्यापेक्षा सिरियसली, म्हणजे तुम्ही 1च तास द्या पण सिरियसली द्या. तुम्ही 4 तास कॉमेडीमध्ये घालवण्यापेक्षा जर 1 तास जर सिरियसली क्लास करत असाल तर मग तुमचा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो. आपण ठरवून टाकलेला आहे ना की 1 तास आपल्याला याच्यासाठी द्यायचा आहे, तर आपण सिरियसली 1 तास त्याच्यासाठी द्यायचा. तर हे सगळं होऊ शकतं. आपल्याकडे प्रचंड मोठा कालखंड असतो. म्हणजे 12वी झाल्यानंतर आपल्याकडे BAला 3 वर्ष असतात. त्या 3 वर्षामध्ये आपण काय नाही करू शकत.
तर परंतु त्याला मार्गदर्शक चांगला असला पाहिजे. आता अनेक लोकांना असा पश्चाताप होतो की BAला आम्हाला जर मार्गदर्शक चांगले मिळाले असते तर कदाचित आम्ही देखील अधिकारी असतो. पण ती वेळ गेल्यानंतर असा विचार करून काही उपयोगाचा नाही. एक तर त्याच्यामध्ये आपले पालक सावध असले पाहिजेत एक गोष्ट, आणि मग त्यांचा मुलगा सावध असला पाहिजे, दोन्ही गोष्टी, आणि मग त्यांनी तिसरा मार्गदर्शक शोधला पाहिजे. पालकही सावध नाहीत, मुलगाही नाही, आणि त्याला मार्गदर्शकही नाही. असं जर झालं तर मग आपण खूप उशिरा विचार करायला लागतो त्या बाबतीमधला. त्याच्यामुळं जर आपल्याला सुरुवातीपासूनच चांगली तयारी करायची असेल तर आपण या सगळ्या टप्प्यावरती सावध असलं पाहिजे आणि आपण एक योग्य मार्गदर्शक आपल्या मुलासाठी निवडला पाहिजे. जर मार्गदर्शक चांगला नसेल, तो चांगल्या मार्गदर्शकाच्या सहवासामध्ये नसेल तर त्याला अपयश येणं थोडंसं कठीण जातं. आता ह्याच्यामध्ये किती चान्सेस आहेत, समजा तुम्ही जर तसं न तयारी करता केली तर तुमचं कुठलाही सराव नाही किंवा असं जर असेल तर तुम्ही खूप पुढं नाही जाऊ शकत. एक तर फक्त 25% तुमची शक्यता वाढू शकते, ते पण खूप झालं. खरं तर 1% म्हणायलाच काय हरकत नाही, कारण काही तुम्ही जर तयारीच केली नसेल तर काय होणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर सातत्याने काही सराव करत असाल, टेस्ट करत असाल तर त्याचं थोडंफार प्रमाण 50% जाऊ शकतं. पण तुम्ही जर ह्या सगळ्या प्लॅनिंगनं म्हणजे 12वी नंतर किंवा 10वी नंतर आपल्याला 3 वर्ष योग्य मार्गदर्शक, योग्य प्लॅनिंग आणि योग्य दिशा हे जर सगळं झालं तर तुमचं यश येण्याची शक्यता 85% ते 100%च्या आसपास जाऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्ही ज्यावेळेस या सगळ्या गोष्टींची तयारी करता त्यावेळेस या सगळ्या गोष्टी या पद्धतीनं झाल्या पाहिजे. आणि म्हणून आपण सुरुवातीला 12वी झाल्या ठरवलं पाहिजे की आपण BAला जायचं आहे, BComला जायचं आहे, BScला जायचं आहे. आता काही मुलं मेडिकलची फीस 1-1 कोटी रुपये भरतात आणि पुन्हा मग MPSCकडे येतात. मग इथे कशासाठी खर्च केले, एवढा वेळ कशासाठी वेळ वाया घालवला. तेच पैसा तो त्याच वेळेमध्ये जर तुम्ही त्याच पहिल्या 3 वर्षामध्ये खर्च केला असता तर तुम्ही 21व्या वर्षी IAS झाले असते किंवा 21व्या वर्षी अधिकारी झाले असते. पण मुलं इंजिनिअरिंग करतात आणि इंजिनिअरिंग करून पुन्हा MPSCकडे येतात. हे सगळं करत बसायची गरज नाही. तुम्हाला जर वाटत असेल की आपल्याला अधिकारीच व्हायचं आहे तर फुल अँड फायनल म्हणजे कामाला लागायचं. अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही शंका कुशंका ठेवायच्या नाहीत. आणि तुम्ही जर असं इंजिनिअरिंग, MBBS, मेडिकल इकडे तिकडे फिरून येऊन तिथे येणार असाल तर तुमचं प्लॅनिंग चुकलेलं होतं, हे लक्षात घ्या. तुम्ही ऑलरेडी इथे प्रचंड पैसा खर्च केला, वेळ वाया घालवला आणि मग तुम्ही आता अधिकारी व्हायच्या भानगडीमध्ये आलात. असं न करता तुम्ही थेट 12वी नंतरच विचार करा की नेमकं काय व्हायचं आहे. कुठल्या तरी तज्ज्ञ अशा मार्गदर्शकाचा सल्ला घ्या की काय होऊ शकतं आणि मग तुम्ही या स्पर्धा परीक्षेकडे या. आता अनेक लोक असं म्हणतील की आता कुठे नोकऱ्या राहिल्यात स्पर्धा परीक्षा तयारी करायला, तर असल्या लोकांना कुठेही भेटू नका. हे लोक तुम्हाला डायव्हर्ट करतात आणि अशा लोकांना कुठेही भेटण्याचा प्रयत्न करू नका. आणि जर कोणी तुम्हाला असं सांगितलंच तर त्याला दुर्लक्ष करून चाला, कारण हे लोक तुम्हाला कुठल्याही योग्य दिशेला घेऊन जाऊ शकत नाहीत. आणि म्हणून जर योग्य दिशेला जायचं असेल तर निगेटिव्हिटी जी आहे ही टाळली पाहिजे. आणि लोक सांगतात की कुठे नोकऱ्या राहिल्यात, मग हजारो UPSCचे अधिकारी दरवर्षी लिस्ट लागते, MPSC लागते, मग ते कुठून येतात, याचा थोडासा विचार केला पाहिजे. आणि आपण आपलं जे टार्गेट आहे हे टार्गेट फिक्स केलं पाहिजे. तसं तर अनेक इंजिनिअरिंग झालेले घरी आहेत, MBBS झालेले आपल्याला माहिती आहे की कमी पगारावर काम करत आहेत. तर अशी वेळ येण्यापेक्षा आपण जर स्पर्धा परीक्षा हे आपलं टार्गेट असेल आणि आपल्या मुलाला जर अधिकारीच करायचं हे आपलं टार्गेट असेल तर तुम्ही याचा विचार नक्की केला पाहिजे आणि आपलं प्लॅनिंग व्यवस्थित असलं पाहिजे. तुम्हाला जर तुमच्या प्लॅनिंगमध्ये आणखीन काही अडचणी येत असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुम्हाला सांगेन की नेमकं कुठल्या प्लॅनिंगनं काय करायचं आणि याची तयारी करत असताना नेमकं कुठून सुरुवात करायची, कुठल्या कॉलेज ॲडमिशन घ्यायचं आणि कुठून तुम्हाला याचा योग्य सल्ला मिळू शकतो, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगत जाईन. त्याच्यासाठी तुम्ही याच्यावरती विचार करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. याच्या व्यतिरिक्त जर आणखीन काही तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या बाबतीमधली माहिती असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याच्यावरती स्पेशल एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या त्या मित्राला हा व्हिडिओ शेअर करा जो स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्यासोबत करणार आहे. आणि त्याला देखील या व्हिडिओचं जे काही मार्गदर्शन आहे ते देखील तुम्ही स्वतः सांगायला देखील विसरू नका. याच्यावरती चर्चा करायला देखील विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.